नमस्कार. मी आकाश उर्फ तुकाराम सोनाजी सुपर. अखिल भारतीय वडार बोली साहित्य परिषद यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. व्याख्यानमालेच्या अनुषंगाने समाजाविषयी माझे विचार मांडतो. मित्रांनो, कुठल्याही समाजाची अधोगती ही दोन प्रकारे होत असते. एक म्हणजे इतिहासापासून बोध घेतला नाही तर आणि दुसरे म्हणजे नवीन इतिहास घडवला नाही तर. आता ह्या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर आपल्याला असे लक्षात येईल आपण कोठे आहोत आणि ह्या व्यवस्थेत आपली गणना कुठल्या क्रमांकाला, म्हणजे ह्या जातीच्या उतरंडीमध्ये आपण कितव्या क्रमांकाला आहोत याचा विचार आम्हाला आज करावं लागणार आहे. आज आपण स्वातंत्र्य भारतात वावरतो. ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजात वंश परंपरेने चालत आलेली गुलामी ही नष्ट व्हावी. असं माझं प्रामाणिक मत आहे. मग ती आर्थिक गुलामी असो किंवा राजकीय असो किंवा कट्टर धार्मिकवादी असो, ह्या गुलामगिरीतून वडार समाजाबरोबर बाकीचाही बहुजन समुदाय फार मोठ्या प्रमाणात अडकलेला आहे. एवढं त्याला हजारो वर्षापासून गुलाम करून ठेवलेले आहे. शारीरिक, बौद्धिक, मानसिक हे गुलामीचे प्रकार आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. आपल्या समाजाला हजारो वर्षे इथल्या व्यवस्थेने शिक्षणापासून कोसो दूर ठेवलेलं आणि समाजाचा प्रगतीचा आलेख मंदावला. आज जी थोडीफार प्रगती दिसते ती फक्त आरक्षण आणि शिक्षणामुळे. ह्या संगणकीय यांत्रिक युगात आपण फार मागे पडत चाललो. एकेकाळ या व्यवस्थेचा आपण भाग होतो. त्याला कारण म्हणजे अज्ञान, अंधश्रद्धा, धार्मिकता, व्यसनाधीनता आणि सर्वात मोठी बाब म्हणजे एकीचा अभाव, संघटनेचा अभाव, नियोजन शून्य असल्यामुळे आपण परिवर्तनाच्या वाटेवरून चालतच नाही. त्यामुळं आपण फार ह्या व्यवस्थेचं एका ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं म्हणतात, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कामगार कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे. व दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात, जगबदल घालून घाव सांगून गेले मला फुले भीमराव. यांचे विचार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार वडार समाजाने आत्मसात आचरणात आणले पाहिजे असं माझं ठाम मत आहे. भांडवली व्यवस्था, राजकारण, मीडिया
ही कधीच गोरगरीब कामगार कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभी राहू शकत नाही, त्यांच्या फायद्यासाठी नसतेही. त्यांनी आपला प्रगतीचा दोर कधीच कापलेला आहे. आज मी जो संवाद साधतो आहे आपल्याशी, तो विचारांच्या जोरावर बोलतोय. आपणच आता उद्धार करायला पाहिजे. एक इतिहासातलं उदाहरण तुम्हाला इथं मी आवर्जून सांगतो. तानाजी मालुसरे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तानाजी मालुसरे रक्ताच्या थारोळ्यात पडला व हे बघून मावळे सैरा वैरा पळायला लागले आणि जो दोर सोडून आले होते ना, त्या दोरीतून परत जायला लागले. सूर्याजीने तो दोरच कापून टाकला. काय केलं? सूर्याजीने तो दोरच कापून टाकला. पळून जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो दोर होता. त्यांना दोनच मार्ग शिल्लक राहिले, एक तर लढून मरणे, नाहीतर दरीत उडी मारणे. आणि त्यांनी मग परत एकदा त्वेषाने लढाई केली आणि तुम्हाला माहीतच आहे, लढाई जिंकली आणि कोंढा न केल्याचं सिंहगड झाला. तसेच इथल्या भांडवली व्यवस्थेने जातीवादी लोकांनी तुमच्या प्रगतीची दारं बंद करून लोकांनी तुमच्या शिक्षणाचा दोर कधीच कापून ठेवला आहे. तसेही आज दगडखानी बंद पडले वडार समाजाचे. वडार समाजाला जो रोजगार भेटत होता तो आता कधीच बंद झाला आहे. आपला वडार समाजाला फार मोठा दैदिप्यमान इतिहास आहे. हा भारत देशाची धरोहर, मुख्य प्रवाहाचा, मूर्तिकलेचा वाहक होता. बुद्धांच्या लेण्या, किल्ले, राजवाडे, मूर्त्या प्रामुख्याने वडार समाजाने निर्माण केल्या असं माझं ठाम मत आहे. म्हणून मी एक क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचं एक वाक्य सांगतो. ते एका ठिकाणी म्हणतात, विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली आणि नीतीविना शूद्र खचले. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना शूद्र खचले. आणि इतके अनर्थ, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. महापुरुषांनी वेळोवेळी बहुजन समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे. ही व्यवस्था काय आहे, काय नाही आहे, आपल्या फायद्याशी काय आहे, काय, हे सगळं त्यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे. अजून मनापासून सांगतो, कुठल्याही समाजाची प्रगती ही महापुरुषांच्या विचारधारेत, त्यांचे विचार आचरणात आणल्याशिवाय होणार नाहीत. फुले शाहू आंबेडकरांचे विचार येणाऱ्या काळामध्ये साहित्यकारांनी, समाजातल्या साहित्यकारांनी, समाजातल्या कवींनी, समाजातल्या विचारवंतांनी, ज्यांची प्रगती झालेली आहे, आर्थिक, राजकीय, सामाजिक गुलामीतून ते बाहेर आलेले आहेत, त्या समाजातल्या मुख्य घटकांची जबाबदारी आहे बाकीच्या समाजाला ह्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी. तेव्हाच कुठं क्रांती घडेल असं मला वाटतं. तरच आपण प्रगतीची वाट धरू. नमस्कार.